मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता देशातील ऊर्जा पुरवठ्यावर उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी परिसरात दिसून येत आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे। परिणामी अनेक हॉटेल, व्यावसायिक आणि लघु उद्योग गंभीर अडचणीत सापडले आहेत। गॅस वितरणाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने सध्या घरगुती गॅसना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्यामुळे औद्योगिक व व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा सुमारे 35% कमी करण्यात आला आहे। याचा थेट फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे। शहरातील अनेक लहान मोठे हॉटेलमध्ये गॅसची उपलब्धता मर्यादित झाल्याने स्वयंपाक करणे कठीण होत असून काही हॉटेल्सना तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे। विशेषतः इचलकरंजी, हातकंगले, शिरोळ तसेच कोल्हापूर शहर परिसरात नाश्ता केंद्रे, ढाबे, खानावळी आणि कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे। नियमितपणे लागणाऱ्या सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे। अनेक व्यावसायिकांना पर्यायी इंधनाचा शोध घ्यावा लागत आहे। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यातही विलंब होऊ लागल्याची स्थिती आहे। यामुळे सिलेंडर बुक केल्यानंतर सरासरी 21 दिवसांनी नवीन टाकी मिळणार होती, मात्र आता हा कालावधी वाढून 30 दिवसांपर्यंत केला आहे। यामुळे अनेक कुटुंबांना गॅस वापरत काटकसर करावी लागत आहे। गृहिणींसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरत आहे। स्वयंपाक करताना गॅसची बचत करण्यासाठी अनेक घरांमध्ये स्वयंपाकाचे वेळापत्रक बदलले जात आहे। दरम्यान स्थानिक गॅस वितरकांनी नागरिकांना घाबरवून जाऊन अतिरिक्त बुकिंग न करण्याचे आवाहन केले आहे। उपलब्ध साठ्याचे योग्य नियोजन करून सर्व ग्राहकांना टप्प्याटप्प्याने गॅस पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र परिस्थिती सुधारली नाही तर येत्या काही दिवसात तुटवडा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।